हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं चॅनलवर. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. तर आम्ही गेलो होतो तालुक्याला. आम्हाला करायची होती खूप सारी खरेदी, जी म्हणजे ब्लाऊजच्या ह्याच्यातली होती. पैसे साचले होते, म्हटलं जराशी तर ब्लाऊजची आपण खरेदी करा. मग लेस, नाळ्या, सुया, धागे वगैरे सगळं घेऊन आलो आणि येता येता ही आम्हाला सुंदर अशी नर्सरी दिसली. आणि ही नर्सरी दिसल्यामुळे आम्हाला काही ती नर्सरीमध्ये जाण्याचा मोह आवरला नाही. म्हणून आम्ही नर्सरीमध्ये असंच गेलो झाडं बघायसाठी. पण गेलो तर गेलो, आमची तिथे 200-300 रुपयाची खरेदी ही सहजच झाली. तर मस्तपैकी आमच्या गॅलरीमध्ये तसं काही झाडं मावणाऱ्यांसारखी अशी जागा नाही आहे. खूप झाडं मावतील अशी जागा नाही आहे आमच्या गॅलरीमध्ये. खूप छोटीशी गॅलरी आहे आमची. पण जेवढे बसतील तेवढे मी तिच्यात झाडं लावलेली आहे. आणि कुठली कुठली झाडं आहेत मी ही तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये पण सांगेन. तर जाता जाता म्हटलं 2-4 झाडे खरेदी करावी आणि जावं. त्यामध्ये गुलाबाचं झाड, मोगऱ्याचं झाड आणि रबर प्लांट घ्यायची खूप इच्छा होती माझी. पण रबर प्लांटची किंमत ते दादा खूप जास्त सांगत होते, त्याच्यामुळं मी रबर प्लांट घेतलं नाही. तर 4 झाडं घेतलो आम्ही. त्याच्यामध्ये होतं गुलाबाचं झाड, मोगऱ्याचं झाड आणि जास्वंदीचं झाड. आणि त्याच्या अगोदर मी एक ह्याचं झाड नेलं होतं, त्याला काय म्हणतात ती स्नेक प्लांट नेलं होतं. आणि एक दुसऱ्या प्रकारचं एक झाड आहे ते सुद्धा, त्याचं पण मी मला माहीत नाही त्याचं नाव काय आहे. पण अशा प्रकारे आम्ही 3-4 झाडं मस्तपैकी घेतलो आणि निघालो. तर हे झाडं आम्हाला खूप काही जास्त किमतीत भेटले नाही. ऑनलाईन मला ही झाडं जास्त सांगू लागलं थोडं. म्हणजे जसं की आता हे 50-50 रुपयामध्ये मला गुलाबाचं झाड 50ला, मोगऱ्याचं झाड 50ला, जास्वंदीचं झाड 50ला, म्हणजे त्यांची राऊंड फिगर 50च होती. त्याच्यामुळे मला काही जास्त वाटलं नाही. आणि ऑनलाईन खरेदी करायचं, मागच्या वेळेस मी रजनीगंधा ऑनलाईन मागवला होता. तो 68 रुपयाला होता. त्याचे 12-13 असे मुळं आले होते. पण मला त्याच्या मध्ये पण ते पण परवडलंच. पण जे रबर प्लांट हे ते जे होते ते भरपूर महाग सांगत होते. आणि ऑनलाईनमध्ये पण ते व्यवस्थित आले नसते वगैरे, असं काही झालं असतं, म्हणून मग मी ऑनलाईन मागवलं नाही. आणि गुलाबाचे वगैरे झाडं ऑनलाईनमध्ये खूप महाग सांगत होते, 120-130 अशा प्रकारे ते ऑनलाईनला मेशोला त्याची किंमत होती. म्हटलं आपण इथं सहजच जाऊन विचारपूस करावी की झाडं नेमकं कितीला आहेत. आणि ह्याच्या अगोदर पण मी खूप झाडं लावायचा प्रयत्न केलेला आहे, पण माझ्या हाताने झाडं कधीच जगत नव्हते. पण यावेळेस माहीत नाही, निसर्गसुद्धा माझ्यावरती प्रेम करायला लागलंय म्हणावं लागेल. कारण की यावेळेसचे सगळे जेवढे मी झाडं नेले तेवढे खूप छान प्रकारे जगले आणि छान प्रकारे त्याला फुलं पण आली. तुम्ही जर माझं त्याचे व्हिडिओ मी भरपूर इंस्टाग्रामवर टाकत असते. तुम्हाला ह्याची मी इंस्टाग्रामची ID सुद्धा ह्याच्यावरती मेन्शन करणार आहे. तर माझ्या इंस्टाग्राम ID ला पण तुम्ही भेट देऊ शकता आणि फॉलो करू शकता. तर अशा प्रकारे मस्तपैकी आम्ही गुलाबाचे झाडं बघितले, वेगवेगळ्या प्रकारचे झाडं बघितले, जी श्रावणी आणि दादू यांनी कधी बघितले नव्हते. मी सुद्धा कधी बघितले नव्हते. असे असे सुंदर सुंदर झाडं बघितले. पण आमच्या गाडीवरती जेवढे नेता येईल आम्ही तेवढे नेण्याचा प्रयत्न केला. पण श्रावणीची अजून इच्छा होती की हे झाड घे, ते झाड घे. तर फक्त लाल कलरचा गुलाब घेतला. नेक्स्ट टाईम आल्यावरती मी हा व्हाईट कलरचा पण गुलाब नेलो, कारण की खूप सुंदर बहरला होता. तर अशा प्रकारे आमची एक 300 ते 400 पर्यंतची खरेदी झाली. त्यात मी खतसुद्धा घेतलं. सेंद्रिय खताची पिशवी त्यांनी 50लाच लावली. खूप छान होती. मी घरी आल्यावरती ते सेंद्रिय खत सगळ्या कुंड्यांना दिलं आणि खरंच छान झाडं फुललेत माझी. गुलाबाचं झाड पण सुंदर आहे. आणि जे ह्याचं झाड होतं जास्वंदीचे, त्याला खूप साऱ्या कळ्या होत्या आणि त्या सगळ्या कळ्या वगैरे छान फुलल्या. तर चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.